नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकतोय, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण टॉपिक नंबर 1 पार्टनरशिप फायनल अकाउंट पूर्णपणे अभ्यासला, टॉपिक नंबर 2 अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न पूर्णपणे अभ्यासलेला आहे, टॉपिक नंबर 3 ॲडमिशन ऑफ पार्टनर पूर्णपणे अभ्यासला। आता आपण अभ्यासतोय टॉपिक नंबर 4 रिटायरमेंट ऑफ पार्टनर। याच्यामध्ये आपण सर्व थिअरी पार्ट अभ्यासलेला आहे, लाईन टू लाईन बेसिक कन्सेप्ट अभ्यासलेले आहेत, ॲडजस्टमेंट जनरल एंट्रीज कशा होतात हे देखील पाहिलेले, सॉल्व प्रॉब्लेम 4 अभ्यासलेले आहेत। आता आपण अनसॉल्व प्रॉब्लेम 5 या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। तर जे लास्ट व्हिडिओमध्ये लास्ट टॉपिकचे जर व्हिडिओ तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर प्रथमच आलेला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडले तर लाईक करा, तुमच्या वर्गमित्रांपर्यंत नक्की शेअर करा, तुमच्या व्हॅल्युएबल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आज आपण एक्झाम्पल नंबर 5 पाहतोय। कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया। चला तर मग आपली मेथड सर्वांना माहिती विद्यार्थी मित्रांनो, फर्स्टली एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते सॉल्व्ह करायला सुरुवात करायची। थोडंसं झूम करतो जेणेकरून तुम्हाला ते चांगले विजिबल असेल। बघा काय सांगितले त्यांनी, गिवन बिलो इज द बॅलन्स शीट ऑफ वैशाली, माधुरी अँड मेनका। आता इथं त्यांनी मेनका म्हटले आणि खाली इथं मानसी दिलेले, आता आपण मानसीच घेऊया, थोडंसं चूक झालेली त्यांच्याकडून। आणि प्रॉफिट अँड लॉस त्यांचा 3:3:3 म्हणजेच तो इक्वल रेशो आहे, 1:1:1 असा असणार आहे। लॅबिलिटी दिलेली बघा, क्रेडिटर्स आपण लॅबिलिटी लिहिणार, बँक ओव्हरड्राफ्ट लॅबिलिटी, जनरल रिझर्व आपण कॅपिटल अकाउंट तयार करणार आणि त्याच्या क्रेडिटला जनरल रिझर्वचा बॅलन्स ट्रान्सफर करणार। देन आफ्टर कॅपिटल दिले, वैशाली, माधुरी आणि मानसी हे आपण आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करणार। कॅश बॅलन्स दिलाय, कॅश अकाउंट तयार करणार, त्याच्या डेबिटला ट्रान्सफर करणार। डेटर्स बॅलन्स शीटच्या असेटला, आरडीवर ॲडजस्टमेंट असेल, फर्निचर असेट, मशिनरी असेट, मोटर कार असेट। प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स दिलाय बघा। आता हा प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स हा लॉस आहे, कॅपिटल असेटला दिसतोय म्हणजे ह्याचा डेबिट बॅलन्स आहे, हा आपल्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला ट्रान्सफर करायचा, याला आपण ॲक्युम्युलेटेड लॉस असं म्हणणार। जर असेटला असेल तर तो लॉस आहे। नेक्स्ट, वैशाली रिटायर्ड ऑन 1 एप्रिल 2019 ऑन द फॉलोइंग टर्म्स, आणि खालील काही टर्म्स दिलेले आहेत त्यांनी। तर फर्निचरची व्हॅल्यू किती झालेली बघा, इथं 14,000 रुपये झाले, मशिनरी 38 झाले आणि मोटर कार 23,800 झाले। या तीनही ॲसेट रिव्हॅल्यूड झालेल्या आहेत। आपण स्टार मार्क करू, फर्स्ट करूया फर्निचर, मशिनरी आणि मोटर कार। ज्या वाढल्या त्या ऍड करणार, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला लिहू, कमी झाले असेल एखादी असेट तर लेस करून रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार। सेकंड ॲडजस्टमेंट सांगितली, आरडीडी इज मेंटेन ॲट 5% ऑन डेटर्स। आता तुम्हाला माहिती आहे हा डेटर्स मधनं काय करतो आपण, आरडीडी लेस करणार डेटर्स मधून, आणि दुसरा इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार। आरडीडीच्या ठिकाणी म्हणजे डेटर्स आहे तिथं आपण स्टार मार्क करूया। देन नेक्स्ट पुढे बघा, गुडविल ऑफ द फर्म इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹15,000, गुडविल 15,000 आहे। हावेवर ओनली वैशाली शेअर रेज इन द बुक्स ऑफ अकाउंट, म्हणजेच काय, वैशालीचा शेअर फक्त रेज केला। आता वैशालीचा शेअर रेज केला, जिचा शेअर रेज केला त्यालाच आपण हे करणार, गुडविल अकाउंट डेबिट अशी एंट्री होईल टू वैशाली कॅपिटल अकाउंट, अशा पद्धतीची एंट्री होणार आहे। फक्त रेजची एकच एंट्री होईल। ज्यावेळेस रेज असतं त्यावेळेस गुडविल बॅलन्स शीटला दिसतं, त्यामुळे हे बॅलन्स शीटला शो होणार आहे। आणि ऑल पेमेंट पार्ट पेमेंट ऑफ ₹10,000 मेड बाय वैशाली, म्हणजे 10,000 रुपये कसे दिलेत, कॅशमध्ये दिलेत, याची एंट्री काय करू आपण, वैशाली कॅपिटल अकाउंट, तिला पैसे भेटणार वैशाली कॅपिटलच्या डेबिटला, म्हणजे वैशाली कॅपिटल अकाउंट डेबिट, कॅश जाणार म्हणून टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट। संपलेला आहे। आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट, पार्टनर्स कॅपिटल, न्यू बॅलन्स शीट बनवायचं। आपण ट्रान्सफर करायला सुरुवात करूया। पहिल्यांदा लिहूया क्रेडिटर्स, आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला जाणार आणि त्या ठिकाणी लिहिणार आहोत क्रेडिटर्स, त्याची अमाऊंट लिहूया आपण ₹10,500। देन आफ्टर नेक्स्ट बघा, बँक ओव्हरड्राफ्ट 5,000, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जायचं, आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहायचं बँक ओव्हरड्राफ्ट ₹5,000। दॅन नेक्स्ट जनरल रिझर्व, आता हा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहायचं आहे, आपण कॅपिटलला जाऊया, एक वेळ जागा सोडूया कॅपिटल बॅलन्स लिहिण्यासाठी, लिहायचं बाय जनरल रिझर्व, आणि त्याची अमाऊंट जी असणार आहे ती अमाऊंट बघा 12,000 इक्वली 3:3:3 या रेशोमध्ये वाटला तर आपल्याला 4,000
अँड 4000 4000 4000 4000 असा तीनही पार्टनरला तो डिस्ट्रीब्यूट होईल. कॅपिटल दिलंय वैशाली, माधुरी आणि मानसीला 28,700, 31,800 आणि 30,000. आपण आपल्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाणार आणि त्या ठिकाणी लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि त्याची अमाऊंट लिहिणार 28,700, 31,800. वैशालीचे 28,700, 31,800 आणि 30,000 रुपये. नेक्स्ट इकडे बघा ॲसेट साईडला कॅशचा बॅलन्स दिला. आपण आपल्या कॅश अकाउंटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहायचं टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. त्याची अमाऊंट लिहिणार आहोत आपण ₹19,500, 19,500 रुपये. दॅन नेक्स्ट डेटर्सचा बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आपण डेटर्स. त्याची अमाऊंट लिहिणार ₹16,000, 16,000 इनर कॉलमला एक ओळ जागा सोडणार आहोत. नेक्स्ट पुढे जाऊया. डेटर्स झाल्यानंतर फर्निचर 15,000 रुपये, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आपण फर्निचर. अमाऊंट लिहिणार ₹15,000 इनर कॉलम एक ओळ जागा सोडणार. फर्निचर झाल्यानंतर मशिनरी आहे 40,000, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार आपण मशिनरी. ₹40,000 40,000 इनरला लिहिणार एक ओळ जागा सोडणार. मशिनरी झाल्यानंतर मोटर कार आहे 25,000, हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहिणार मोटर कार. ₹25,000 25,000 एक ओळ जागा सोडणार. दॅन नेक्स्ट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता 4,500 आपल्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला त्यांच्या रेशोमध्ये इक्वलमध्ये वाटायचा टू P&L अकाउंट. कंसात लिहूया आपण हा लॉस आहे आणि तो इक्वली जर डिस्ट्रीब्यूट केला तर आपल्याला तो 1,500 1,500 अँड 1,500 तिघांना तो इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार. आपण काय केलेलं आहे सगळे असेट आणि लॅबिलिटी ट्रान्सफर करून गेले. ऍडजस्टमेंटमध्ये बघा काय सांगितले. फर्निचरची व्हॅल्यू 14,000 झालेली, फर्निचर बॅलन्स शीटच्या असेटला दिलेले, त्या ठिकाणी जायचं आणि ज्या ठिकाणी फर्निचर लिहिले त्या ठिकाणी आउटरला लिहिणार आपण ₹14,000. इनरला त्याची व्हॅल्यू 15,000, 1,000 आणि कमी झाले, याला म्हणायचं लेस डेप्रिसिएशन. आणि अमाऊंट लिहिणार इनर कॉलमला 1,000, 1,000 वजा होतील 15 तर आउटरला 14, 1,000 रुपये लॉस आहे. हा लॉस आपण रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहिणार टू फर्निचर आणि अमाऊंट लिहिणार ₹1,000. दॅन नेक्स्ट फर्निचर झाल्यानंतर मशिनरीची व्हॅल्यू 38,000 रुपये झाली, बॅलन्स शीटच्या असेटला जायचं. ज्या ठिकाणी मशिनरी लिहिले त्या ठिकाणी आउटरला लिहिणार 38,000. इनरला 40,000 आहे, 2,000 रुपये मायनस करायचे, लेस डेप्रिसिएशन म्हणायचं. 40,000ची 38 झाली म्हणजे 2,000 डेप्रिसिएशन वजा केलं, आउटरला 38,000, 2,000 रुपये लॉस आहे. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला लिहायचा टू मशिनरी ₹2,000 2,000. नेक्स्ट मोटर कारची व्हॅल्यू 23,800 झाली, बॅलन्स शीटच्या असेटला जायचं. आउटरला मोटर कार लिहायचं 23,800. इनरला ते 25,000 आहे म्हणजे कमी झालेले 1,200 ने, म्हणजेच तो काय आहे डेप्रिशिएशन 1,200, त्याला लिहायचं लेस डेप्रिसिएशन. अमाऊंट लिहिणार 1,200, 1,200 वजा होतील. दुसरा इफेक्ट आपल्या रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू मोटर कार 1,200. दॅन नेक्स्ट नंबर सेकंड ऍडजस्टमेंट RDD 5% आहे ऑन डेटर्स, बॅलन्स शीटच्या असेटला. डेटर्स दिलेले त्याला लिहायचं लेस RDD ॲट 5% आणि 16,000वर बघा 10% 1,600, 8% 1,600चे निम्मे म्हणजे 800. आता 16,000तनं 800 गेले, आउटरला 15,200 रुपये. आता हा ट्रान्सफर करताना लक्षात घ्या की जुना RDD जो आहे, जुना RDD तो 2,000 होता, तो आता सध्या आपला किती आलेला आहे फक्त 800 रुपये आला. म्हणजे 2,000चा लॉस 800 रुपयावर आला, म्हणजे आपला प्रॉफिट झाला 1,200. हा 1,200 प्रॉफिट आपण आपल्या रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय RDD लिहिणार. कंसात 2,000 लिहितो जुने, त्यातनं आपण आत्ताचे नवीन 800 रुपये जर वजा केले तर 1,200 रुपये आपला प्रॉफिट आहे झालं. त्याच्यानंतर नंबर थर्ड ऍडजस्टमेंट गुडविल 15,000 रुपये सांगितलेले, याची वर्किंग नोट करायची. वर्किंग नोट कडे जाऊया. वर्किंग नोटला हेडिंग द्यायचं कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. याच्यामध्ये टोटल गुडविल ऑफ द फर्म, टोटल गुडविल ऑफ द फर्म 15,000. मग 15,000तलं फक्त वैष्णवीचा शेअर, आता वैष्णवी का वैशाली तेवढं फक्त बघू द्या. वैशाली आहे, वैष्णवी नाही या ठिकाणी, इथं आपण थोडंसं चेंज करूया. वैशाली शेअर इन गुडविल 15,000, टोटल रेशोची बेरीज 9 म्हणजे 9 हिस्से होणार, 15,000 भागिले 9 आणि वैशालीचा शेअर 3 आहे म्हणून त्या ठिकाणी 5,000 रुपये काय होणार आहे गुडविल त्याच्या हिस्स्याचे येणार आहे. आणि त्या ठिकाणी आपल्याला याची एंट्री रेटची काय येणार आहे, गुडविल अकाउंट डेबिट टू वैशाली अकाउंट, गुडविल अकाउंट डेबिट टू वैशाली. गुडविलच्या डेबिटला जायचं आपण, गुडविल अकाउंटच्या डेबिटला, आणि त्या ठिकाणी लिहिणार टू वैशाली कॅपिटल.
अमाऊंट लिहिणार ₹5,000 आणि याचा दुसरा इफेक्ट आपल्या वैशाली कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट अमाऊंट लिहिणार वैशालीच्या कॉलम मध्ये म्हणजे पहिला 1 नंबरच्या पार्टनरच्या कॉलम मध्ये 5,000 बाकी कॉलम मध्ये डॅश. अशा पद्धतीने आपण काय केलं गुडविलची ट्रीटमेंट केलेली. लास्ट ऍडजस्टमेंट काय आहे की त्याला ₹10,000 कॅश मध्ये द्यायचे कॅश जाणार आहे बरोबर. वैशाली कॅपिटलच्या डेबिटला जायचं त्या ठिकाणी लिहायचं टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट तिच्या कॉलम मध्ये लिहायचे 10,000 पैसे जाणार आहेत कॅश अकाउंटच्या क्रेडिटला बाय वैशाली कॅपिटल अकाउंट अमाऊंट लिहिणार ₹10,000. संपलेले आपण आता क्लोज करायला सुरुवात करायची. फर्स्टली आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायचं. डेबिटची टोटल जास्त आहे. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटची टोटल येणार आहे 4,200. तेच लिहिणार क्रेडिटला 4,200. त्यातनं 1,200 जर वजा झाले तर ₹3,000 राहतील. 1 2 3 आणि चौथं ओळीला लिहायचं बाय ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कंसात लॉस आणि सगळ्या पार्टनरची नावं लिहायची. पहिला पार्टनर आहे वैशाली, माधुरी, दुसरी माधुरी आणि तिसरी आहे मानसी. आणि बघा आता त्यांच्या 3,000 त्यांच्या इक्वल रेशो मध्ये जर वाटला तर आपल्याला किती येणार तो 1,000 1,000 आणि 1,000 तिघींलाही 1,000 1,000 आणि 1,000 अशा पद्धती. हा इकडं क्रेडिटला आहे. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहायचं टू रिव्हॅल्युएशन अकाउंट अमाऊंट वैशाली 1,000 वैष्णवी माधुरी 1,000 आणि मानसी ₹1,000. अशा पद्धतीने आपण तो लॉस डिस्ट्रीब्यूट केला. आता पार्टनर्स कॅपिटल जो रिटायर्ड पार्टनर आहे त्याचं कॅपिटल अगोदर क्लोज करायचं. बघा अंदाज घ्या आपल्याला. रिटायर्ड पार्टनर आहे पहिली वैशाली 28,700 प्लस 4 32,700 आणि 5 37,700. क्रेडिटची टोटल जास्त आहे आपण क्रेडिटची टोटल घेऊया 37,700. टेस्ट डेबिटला लिहिणार 37,700. त्यातनं हे 10 11 आणि 12,500 जर वजा झाले तर आपल्याला बॅलन्सिंग फिगर राहणार आहे 25,200. आता हे कसे दाखवायचे त्यांनी बघा त्यांनी असं सांगितलंय की ₹10,000 कॅश मध्ये द्या अँड द बॅलन्स टू बी ट्रान्सफर हर लोन अकाउंट. लोन अकाउंटला ट्रान्सफर करा म्हणजे जी अमाऊंट बॅलन्सिंग फिगर आलेली असेल त्याला आपण काय म्हणणार टू वैशाली लोन अकाउंट. आणि हे 25,200 हे लोनचे अमाऊंट आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहायची वैशाली लोन अमाऊंट लिहिणार ₹25,200 अशा पद्धतीने. आता काय करायचे राहिलेले पार्टनर जे आहेत त्यांचं आपण कॅपिटल अकाउंट क्लोज करून टाकूया. बघा माधुरी 31,800 प्लस 4 31 आणि 4 35,800. तेच इकडे लिहिणार 35,800. इकडे 30 आणि 4 34,000. तेच इकडे लिहिणार 34,000. 34,000 मधून 1,500 आणि हे 1,000 जर वजा झाले तर बॅलन्सिंग फिगर राहणार आहे आपली 31,500. इथं 35,800 मधनं 2,500 जर वजा झाले तर बॅलन्सिंग फिगर राहणार आहे 33,800. याला लिहायचं टू बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणजे नवीन फर्म मध्ये दोघं पार्टनर असणार आहेत त्यांचं कॅपिटल 33,800 31,500 असणार आहे. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जायचं हेडिंग द्यायचं कॅपिटल अकाउंट त्याला अंडरलाईन करायची. त्याच्यामध्ये फर्स्ट माधुरी आणि दुसरी पार्टनर आहे मानसी. माधुरीचा बॅलन्स लिहिणार आहोत आपण 33,300 आणि मानसीचा लिहिणार आहोत 31,500. अशा पद्धतीने दोन्ही पार्टनरचा टोटल कॅपिटल आपण आउटरला लिहिणार 64,800. आता काय केलं पार्टनर्स कॅपिटल क्लोज केलेला आहे आपलं. आता गुडविल अकाउंटची टोटल बघा डेबिटची टोटल जास्त आहे 5,000 क्रेडिटला लिहिणार 5,000 बॅलन्सिंग फिगर सुद्धा 5,000च राहील. याला लिहायचं बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन कॅरीड डाऊन आणि हे गुडविल जे आहे ते बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं गुडविल अकाउंट. अमाऊंट लिहिणार आपण ₹5,000. देन लास्ट वन आपलं कॅश अकाउंट राहिले. कॅश अकाउंट बघा 19,500 डेबिटची टोटल आहे 19,500 रुपये. तेच क्रेडिटला लिहिणार 19,500 रुपये. त्यातनं 10,000 रुपये गेले तर 9,500 रुपये राहतील. याला आपण म्हणणार बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 9,500 आणि हा बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आपण कॅश ऑब्लिक बँक अकाउंट अमाऊंट लिहिणार 9,500 रुपये. आणि आता आपलं काय करायचं बॅलन्स शीट टॅली करण्याचा प्रयत्न करायचा. टॅली होते का बघायचं. बघा लॅबिलिटीची टोटल 1,05,500 तेवढीच आपल्या असेटची टोटल असणार आहे 1,05,500 रुपये. अशा पद्धतीने या प्रॉब्लेमची जी बॅलन्स शीट आहे आपली ती 1,05,500 रुपयांनी टॅली झाली. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.
पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. आज आपण इथंच थांबूया. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.